सणासुदीच्या निमित्तानं अगर हौसे मौजेच्या सोपस्काराच्या कारणानं घरच्या लेकीबाळी एकत्र यायच्या न त्यांच्या शिणजोडीच्या गडणी गोळा व्हायच्या. म्हणजे आमच्या घरादाराचा नुसता घंगरा घोळ उडून जातो. त्यातून श्रावण भाद्रपदाचं टिप्पण निघालं म्हणजे तर धांदल गडबड विचारूच नका एकेकीची. अगोदरच घरात देवादिकांची महापूजा बांधली जायची न त्यातून सासरी माहेरी वावरतेल्या मुलीबाळींना गाडी घोडं पाठवून मनसोक्त खेळगाणी करायला एकत्र आणायचं म्हणजे आमच्या आजीचा लय दांडगात तगादा निघायचा. पार 1 महिना 1.5 महिना अवकाश आहे तोवरच खेळगाण्याने आपलं पैस अंगण घुमारलं पाहिजे. देवादिकांच्या वर्दळीनं घराची शोभा वाढली पाहिजे यातली तिला दांडगी हाऊस मौज. त्यामुळं पाऊस काळ निघाल्याच आमच्या जीवाची धांदल गडबड उडून जायची. आम्ही ज्यावेळी जिथं असू तिथं नागार पंचम खेळायला न गौरी गणपती जागवायला आजोळ घरी गेलंच पाहिजे या विचारानं भुलून जायला व्हायचं. धरणीला पाय ठरायचाच नाही का कशा एकात लक्षही लागायचं नाही. तर जराशी जरी सवड सापडली तरी उगीच ठेवणीतल्या बासनात उठता बसता हात जायचा. कडी कुलप काढून पेटी उघडली जायची न सगळ्या जणीत आपण उठून कशा दिसू यासाठी हे नेसू का ते नेसू असं व्हायचं. उगीच आईचा कडेल काढून बघ, इरकली पदर घेऊन बघ, चंदेरी नेसून बघ, घनवडी खांद्यावर ठेवून बघ, रेशमी पैठणी अंगावर झेलून बघ, अगर चंद्रकळा निहाळून बघ यातच तासन तास जायचा. झालंच तर आईचे वेल, झुबे, बुगड्या, नथ, पुतळ्या, 5 पदरी मोहनमाळ, थोरला कोल्हापुरी साज, कंबरपट्टा, गोठ पाटल्या, पैंजनवाळे यातलं काय काय घालून बसायचा मोह पण व्हायचा. पण यातलं कोणतंच एक हाताशी येत नसल्याकारणानं नुसतीच नजर भेट घडवीत जीव शांत करावा म्हणून धडपडायला व्हायचं. बरोबरीच्या पोरीबाळीत आरवताना मिरवताना एकदम ताज्या तवान्या मनानं न हसऱ्या चेहऱ्यानं आपण दणकून नाचगाणी करावीची वाटायची. देहाचा मृदंग, हाताचे टाळ आणि गळ्यातला सूर एकमेकात भिजवीत अंगणात साजरा होतेल्या संगीतोत्सवात आपण अग्रभागी राहावं म्हणजे किती किती मजा येईल असं मनापासून वाटायचं. म्हणून कारण नसताना आम्ही आपलंच ध्यान 3-3दा आरशात रोखून बघावं अशातली गत व्हायची. घरादारात सकट स्वतःला पण नटवून सजवून गीत नृत्यांच्या झंकारात लोटून द्यावं आणि आयुष्याला समाधानाची झालर लावीत ख्याली खुशालीत न्हावून उठावं असा मोह व्हायचा. म्हणून मग कोण भेटेल त्याच्याजवळ नागपंचमी कधी येते आणि गौरी गणपती कधी बसतायत असं विचारून शिणायला व्हायचं. सगळं नेमकं कळलं अगर ठाऊक झालं तरी हौसे मौजेचा दणका उडवून देत आपल्या आयुष्याला दाबून शिणगारून सोडावं या भावनेनं ही विचारपूस वाडीदिडीनं चालायची. अशा वेळी मनात यायचं की परमेश्वर हा इथून तिथून सगळीकडे एकच असला तरी त्याची रूपं अनेक आहेत. त्यामुळं आयुष्याला दैवी गिलावा देण्यासाठी माणूस सण उत्सव साजरे करतो. वाडवडिलांची रीतभात ध्यानात घेऊन परोपरीचे कुळाचार सांभाळतो. त्या कारणानं त्याच्या ठाईच्या धार्मिक भावना सुखावतात. एकमेकांच्या सहवासातील आनंदाचे क्षण वेचीत आपल्या मनातील परमोच्च बिंदू गाठणारे सात्विक मनोभाव देवावर शिंपताना त्यांचं मन तृप्त होतं. जसं त्यावेळेच्या पावित्र्यानं शिंगारून उठणारे मनोभाव त्याला सांगतात की ज्यांना ऐकायची सवय आहे त्यांना देवाचा धीर गंभीर आणि स्वच्छ असा आवाज जरूर ऐकू येतो. देवाशी गुजगोष्ट साधता येते. म्हणून तर मग अशा वेळी माणूस आपल्या कल्पना विश्वाला नटवीत देवादिकांना मानवी रूप देऊन मोकळा होतो. आपल्या अपेक्षेप्रमाणे देवानं वागावं या कल्पनेत गुंतून जाताना तो मनातली सारी भावभावना देवावर शिंपून मोकळा होतो. न त्यालाच भ्रांत पडते की देव आपल्यात आहे का आपण मांडलेल्या देवादिकांच्या या प्रतीकांमध्ये आहे. पंचमीचा सण नागोबा नटवा, फुलांचे हार गजरे, दुर्डी लाह्याची पाठवा. दह्या दुधाच्या वाट्या, जाई जुईची फुलं,
दारामंदी पूजिते सये नागोबाची मुलं. पंचमीचा सण नागोबा मी पूजिला, मुराळी यावा मला पाठी भाऊ मागितला. दुरून दिसतं माझं माह्यार नेटक, दरवाजाच्या तोंडावरी रामसीताची बैठक. पहिल्या ववीला गाईला मी गणपती, सांगते बहिणा तुला तिथं शारदा उभी होती. असल्या कौतिकानं देवाची आळवणी केली की माणसाला बरं वाटतं. त्याचा जीव खुशालीत येतो, सुखावतो, आनंदानं त्याचं पोट भरतं. तशी मग सणासुदीच्या कारणानं पोरीबाळी जमल्या न खेळ गाण्यानी अंगण घुमारलं की राजी खुशीनं त्याचा जीव एवढा होतो. वेळापूर नगरी भवताली डगरी, काट्याची कुल्प मोत्याचे झुल्प, आम्ही लेकी थोराच्या थोराच्या, कानी बुगड्या मोराच्या मोराच्या. फुगडी खेळताना पोरी सोरींच्या मुखी घुमतेला असला उखाणा मग ऐटबाज ठरतो. तसं पाहिलं तर आपलं घर मग चंद्रमौळी का असेना, तिथं राया इंद्राच्या घरचं वैभव उभं झालंच पाहिजे तर खरं अशातली गंमत दिसून येते. समिंद्राची वाळू चाळणीनं चाळू चाळणीनं चाळू, आम्ही दोघी मैत्रिणी गंजीफा खेळू गंजीफा खेळू. फुगडी फुलते चौरी डुलते, पाठीवरली वेणी जशी नागिण खेळते. असल्या उखाण्यांनी भुईला न ठरणारे पाय चिक्कार नाचत दणकारतात आणि एकमेकींचे हात एकमेकींच्या हातात गुंफलेले असतात. ते आपापला तोल सावरीत फुगडीचं रिंगण देखणं करतात. अशावेळी तोंडानं घातला जाणारा पिंगा देहभान हरपून टाकणारा ठरतो. अंगणभर घुमणाऱ्या तऱ्हेतऱ्हेच्या फुगड्या काळजाचा ठाव घेऊन सोडतात. बसणारा माणूस देखील मग अवचितच फुगडी खेळावी म्हणतो तर. आणि फुगड्यांच्या तऱ्हातरी किती म्हणाव्यात देवा. एका हाताची फुगडी, दोन्ही हाताची फुगडी, बस फुगडी, कासव फुगडी, जात घुमवतेली फुगडी, पाठ फुगडी, अशी आपली नाना रूपं घेऊन नाचतेली फुगडीच फुगडी. खेळणाऱ्यांचं अंग कसं चवळीगत हल्लं पाहिजे आणि पकवा तर कसा मस्तपैकी घुमलाच पाहिजे तरच खरी मजा. अशावेळी एखादी जर दमली चुकून तर मग दमली ग दमली, चिटक्यात कोंबली, चिटका फुटला, दणकारा उठला. असल्या भाषेत त्या पोरीला ओढून पुन्हा नेटानं खेळताना हास्याचे फवारे उडून अंगणातलं चैतन्य पुन्हा नव्यानं उभं राहतं. ही खेळ गाणी म्हणजे जणू धरित्रीची पूजा. देवादिकांच्या रंगभोगासाठी अंगभोगासाठी सर्वसामान्यांनी स्वीकारलेलं अपूर्वाईचं व्रत. फुगडी मागत सरली की झिम्मा मान वर काढतो. दोघी चौघींचा असा झिम्मा हवा तेवढा मोठा होतो. एकमेकींच्या शिणजोडीच्या सारख्या उंचीच्या सारख्याच अंगलटीच्या पोरी झिम्मा घालताना गोल गोल फिरत एकमेकींना टाळी देऊन गीत गात सारं अंगण दणकारून सोडतात. अशावेळी सरसर गोविंदा येतो, मजवरी गुलाल फेकितो, त्या बाई गुल्लालाचा भार आमच्या वेण्या झाल्या लाल. आमच्या वेण्या मोकळ्या सोनियाच्या साखळ्या, घडरे घडरे सोनारा माणिक मोती बिजवरा. बिजवराला खिडक्या आम्ही बाईले की लाडक्या, लाड सांगू बापाला मोती मागू कापाला. या परीचं गीत सुंदर सुरावटीनं मोहरून उठतं. करतालांचा झंकार पाटल्या बांगड्यांच्या किणकिणत्या साथीनं शिणगारून उठतो आणि झिम्मा खेळणाऱ्या सख्या साजणी चाफे कळीच्या डौलानं हसत खिदळत वावरताना जशा वयाचं भान विसरून जातात. पोरीत पोरी मीच गोरी असं म्हणीत लहान लहान पोरी सोरींच्या घोळक्यात विसावतात. माहेर घरचं असलं सुख त्यांना मानवतच. आणि मग राधा रुसली सुंदरी समजावी तो हरी की, राधे चल ग मंदिरी. नथ ठेविली तबकात कृष्ण लावी तो हात. माझ्या गळ्याची शपथ
राधे घाल ग नाकात, राधा रुसली सुंदरी. अशातली गंमत घडून यावी असा देखील मोह झाल्यानं त्यांच्या गालावर खळी पडून गुलाब फुलतात. त्या धांदलीत आपलं हे गुपित कोणाला कळू नये म्हणून एखादी हळूच भुरूला घालीत पुढं सरसावते. माझा पिंगा ग जातो म्हमई, आणतो समई पोरी पिंगा. तुझ्या पिंग्याची माझ्या पिंग्याची, उतरा दिष्ट ग पोरी पिंगा, ग पोरी पिंगा. आणि जाग्यावरचे पाय हालू न देता कमरेवर डावा हात ठेवीत उजव्या हातानं पदर खेचून वर उडवीत भोवळ येस्तोवर आपल्याच भोवती घुमताना असलं गीत निघालं की मजा येते. तिच्या मुखी गीतानंतर न दमता घुमतेला तोंडातला पिंगा ऐकणाराचं भान हरपून टाकतो. चवळीगत वाकणारं तिचं शरीर बघून नजर सुखावते. आपण ही असंच पोटभर खेळायची लहर येते. आदल्या दिवशी हळद कुंकवाच्या हातव्यांच्या पायघडीवरून घरी आलेल्या मानापमानाच्या महालक्ष्मी देखील अशा वेळी खुदकीने हसतात. तर रात्रीच्या वेळी गहुल्याची खीर न कानवले खाऊन आपण असं खेळायचं सोडून उगाच बसलोय असं देखील त्यांच्या मनात येतं ना. म्हणून तर पूर्णावरणाचा महानैवेद्य पुढ्यात असला आणि फराळाची भरगच्च ताटं अवतीभोवती दिसली तरी त्या दारात खेळतेल्या माहेरवाशिनींना पंक्तीला घेतल्याशिवाय जेवायचंच नाही म्हणतात. त्यांचं त्या घरी येणंच मुळी सोन्या चांदीच्या पायांनी न धन दौलतीच्या शिडकाव्यांनी झालेलं असतं ना. मग शिवाय घरात गणपती देव आलेला, वाजत गाजत येऊन त्याची प्राणप्रतिष्ठा केली गेलेली, अष्टगंधानं माखलेला नाजूक कापसाचा हार न दुर्वांकुराची माळ त्यानं घातलेली, त्याची पण विचारपूस हवीच की. गणपतीची पूजा म्हणजे भक्ती, कर्म, योग आणि ज्ञान यांच्या सहवासानं निर्माण होणारी साधना साधायची. व्रती व्हायचं, आपल्या आशा आकांक्षा फुलतील म्हणून समाधानी राहायचं. कर्मयोग आचरणात ठेवायचा. भक्तियोगामुळे देवाला वश करून घेत सर्वार्थानं समर्थ व्हायला धडपडायचं. देवाचं दर्शन व्हावं म्हणून निराकार वृत्तीनं नतमस्तक व्हायचं. फुलांसारखं सतेज राहायचा प्रयत्न करायचा. अष्टगंधाची मंद मधुर दरवळ आपल्या विचारांशी जवळीक साधील हे आवर्जून पाहायचं. गणपतीची आरती करताना आपण ही परमेश्वराचे सुपुत्र आहोत या भावनेनं सावधानतेतली तल्लीनता साधायची. महालक्ष्मी पुढं गीतनृत्यांचा वर्षाव करताना आपलं अंतःकरण आपल्या सुरा इतकं आणि पदन्यासा इतकंच प्रभावीपणानं बहरलेलं राहील हा ध्यास मनी बाळगायचा. भूतकाळाशी वर्तमानाचा स्पर्श होऊ देताना उत्सवातील भव्य रूप धारण करीत मानवी जीवनातील आनंदी आनंद सर्वत्र प्रेमभरानं उधळला जाईल हे बघायचं. रांगोळीनं भुई फुलं सजवायची. सुंदर सुंदर सजावटीनी वातावरण घुमारून जाईल हे पाहायचं. उत्सव म्हणजे मनानं वरच्या पातळीवर जाणं, हौस मौजेचा खजिना लुटणं, आनंदी आनंद निर्माण करीत मिळालं आयुष्य कारणी लावणं, रोजच्या कामाच्या गर्दीतून विसावणं, सर्वार्थानं सुखी होणं, आयुष्य पेलताना वाटणारा जडभार उतरून ठेवीत हलकं फुलकं होऊन मजेत जगणं, निसर्गाशी एकजीव होणं, जीवनातील संगीताचा मनमुराद आस्वाद घेणं, आणखीन परमेश्वराची जवळीक साधण्याच्या प्रयत्नात राहताना विवेक सांभाळणं, सणांच्या निमित्तानं रोजच्या कामाची सुट्टी घेत देवादिकांच्या सानिध्यात असणं, सामाजिक जीवनातला आनंद उपभोगणं, तुझं माझं करतेला मनोभाव झुगारून देत आपलेपणानं सजणं, आनंदी समाधानी वृत्तीनं बंधुभाव जोपासणं, आपल्या स्वतःमध्ये नवचैतन्य निर्माण करणं आणि स्वतःसह सर्वांच्या ठायी तरळतेल्या देवत्वाचा शोध घेणं आणि असला साज शिणगार लेत परंपरेनं चालत आलेल्या सण उत्सवाची जोपासना करीत कुळाचारांची आवड निवड लक्षात घेताना उडला जाणारा घंगरा घोळ ताब्यात ठेवून हसत मुखानं महापूजेला स्थानापन्न होणं. बस या परत महाभाग्य आणखी कोणतं असावं देवा.